हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण सायन्स मिशन क्लास 2चा चॅप्टर नंबर 3 अदर युजेस ऑफ प्लांट्सचा आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट A1, फिल इन द ब्लँक्स, चूज वर्ड्स फ्रॉम द बॉक्स. खाली दिलेले ज्या बॉक्स आहेत त्याच्यातले वर्ड चूज करून खालच्या फिल इन द ब्लँक्स भरायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करू. फर्स्ट वन, वूड कम्स फ्रॉम द डॅश ऑफ ट्रीज. तर लाकूड कुठून येतं तर झाडाच्या ट्रंकमधून, म्हणून तर येईल ट्रंक. सेकंड, फ्लावर्स आर यूज टू मेक डॅश. फ्लावर्स कशाला लागतात तर परफ्युम्स बनवायला. थर्ड, द स्पाइस क्लो इज द डॅश ऑफ द क्लो प्लांट. क्लो प्लांटचं काय असतं ते तर बर्ड. फोर्थ, प्लांट्स गिव्ह आउट द गॅस डॅश विच वी नीड फॉर ब्रिथिंग. आपल्याला ब्रिथिंगसाठी कुठला ऑक्सिजन लागतो तर कुठला गॅस लागतो तर ऑक्सिजन. फिफ्थ वन, टी इज मेड फ्रॉम द डॅश ऑफ द टी प्लांट. टी प्लांटचं काय आपल्याला लागतं टी बनवण्यासाठी तर पान, तर ते लीव्स. B1, क्वेश्चन नंबर बी पाहूया. पुट टिक फॉर ट्रू अँड क्रॉस फॉर फॉल्स. खाली दिलेले सेंटेन्सेस जे आहेत तर ते स्टेटमेंट जर करेक्ट असेल तर त्याला टिक करा ट्रू म्हणून, आणि जर चुकीचं असेल तर त्याला फॉल्स म्हणून रॉंग करा. चला पॉईंट वाचूया. 1, वी गेट फूड अँड मेनी अदर थिंग्स फ्रॉम प्लांट्स. हो, आपण आहे ना काय जेवणाबरोबरच बाकीच्या पण वस्तू आहे ना आपल्याला प्लांट्सकडून मिळतात. तर स्टेटमेंट काय आहे ट्रू. क्वेश्चन नंबर 2, वी गेट द वूल फायबर फ्रॉम प्लांट. तर आहे ना वूल कडून आपल्याला फायबर मिळतं का नाही, तर हे रॉंग. थर्ड, वी गेट कुकिंग ऑइल फ्रॉम फ्लावर्स. फ्लावर्सकडून आपल्याला कुकिंग ऑइल मिळतं का नाही, तर हे पण स्टेटमेंट काय होणार रॉंग. फोर्थ वन, द शुगर कॅन प्लांट स्टोअर स्वीट ज्यूस इन इट्स स्टेम. हो, कारण आहे ना काय हे स्टेममध्ये त्याच्या आहे ना शुगर केनच्या आहे ना स्टेममध्ये त्याचा रस असतो, त्यामुळे हे स्टेटमेंट काय येणार ट्रू. फिफ्थ वन, प्लांट्स क्लीन अँड कूल द एअर. हो, तर हे स्टेटमेंट पण काय येणार करेक्ट येणार, कारण प्लांट्स हे एअर कशी ठेवतात क्लीन पण ठेवतात आणि कूल पण ठेवतात, म्हणजे थंड पण ठेवतात. क्वेश्चन नंबर सीकडे वळूया. पुट अ टिक ऑन द करेक्ट आन्सर. तिथे क्वेश्चन दिला आहे आणि त्याला 3 ऑप्शन दिलेत आणि त्यातलं करेक्ट आन्सरला टिक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ दिस डू वी गेट फ्रॉम तुलसी अँड नीम. तुलसी आणि नीम ह्या झाडांकडून आपल्याला काय मिळतं तर स्पायसेस होतात का नाही, ऑइल होतं का नाही, तर मेडिसिन होतं. नेक्स्ट 2, विच ऑफ दिस डज नॉट गिव्ह अस अ फूड आयटम. ह्याच्यातला कुठलाही आपल्याला फूड आयटम देत नाही, तर कोकोनट ट्री. कोकोनट ट्रीकडून आपल्याला यांना मिळतं ना काय तर कोकोनट मिळतो. रबर ट्री आणि सनफ्लावर प्लांट. सनफ्लावरकडून आपल्याला सनफ्लावर सीड मिळतं आणि त्याच्यापासून आपल्याला ऑइल तयार करायला मिळतं, त्यामुळे B1 हा रबर ट्री होईल. थर्ड नंबरचा पॉईंट पाहूया. विच पार्ट ऑफ द कोको ट्री इज चॉकलेट मेड फ्रॉम. तर त्या कोको ट्रीच्या कुठल्या प्लांट जो आहे त्या ट्रीपासून कुठला पार्ट आपण घेतो चॉकलेट बनवण्यासाठी तर सीड. चला तर मग नेक्स्ट ह्याच्याकडे बोलूया क्वेश्चनकडे. फोर्थ वन, विच ऑफ दिस स्पायसेस इज ॲन अंडरग्राउंड स्टेम. कुठले स्पायसेस हे अंडरग्राउंड आहे ना स्टेमला असतात तर टर्मरिक. डी क्वेश्चनकडे वळूया. व्हॉट डू वी गेट फ्रॉम दिस प्लांट्स. या प्लांट्सकडून आपल्याला काय मिळतं, त्याच्यापासून आपण काय तयार करतो ते विचारलं आहे. तर 1, मस्टर्डकडून आपण ऑइल तयार करतो. B, बांबूपासून आपण पेपर तयार करतो. 3, जास्मिनपासून परफ्यूम. आणि इकॅलिप्टसपासून आपण मेडिसिन तयार करतो. आणि 5th, थिकपासून वूड तयार केलं जातं. क्वेश्चन नंबर ईकडे वळूया. आन्सर दिस क्वेश्चन्स. हाऊ डू वी गेट सनफ्लावर ऑइल फ्रॉम सनफ्लावर सीड. आपण आहे ना सनफ्लावर सीडपासून सनफ्लावर ऑइल कसं तयार करतो, तर आन्सर आहे वी क्रश द सनफ्लावर सीड्स टू गेट ऑइल. सनफ्लावरच्या ज्या सीड असतात त्याला क्रश करून त्याच्यापासून आपण तेल घेतो.
2. द नेम 2 प्लांट फ्रॉम विच वी मेक थिंग्स टू ड्रिंक. आपण पिण्यासाठी कुठल्या प्लांटचं असे कुठले 2 प्लांट आहेत त्याच्यापासून आपल्याला ते मिळतं. तर आन्सर आहे टी प्लांट अँड कॉफी प्लांट. आता थिंकिंग स्किल. कॅन ऑल फ्लावर्स बी यूज टू मेक परफ्यूम अँड वाय. सगळ्याच ना फुलांपासून आपण परफ्यूम बनवतो का आणि का? नो, ऑल फ्लावर्स कॅनॉट बी यूज टू मेक परफ्यूम बिकॉज ऑल फ्लावर्स डू नॉट हॅव अ गुड स्मेल. प्रत्येक फ्लावरला स्मेल असेलच असं आहे का? नाही. 2 पाहूया. ट्रीज हॅव टू बी कट टू मेक मेनी थिंग्स. आपण झाडं बऱ्याच वस्तू बनवण्यासाठी तोडतो. हाऊ शुड वी मेक शुअर दॅट ऑल ट्रीज डू नॉट डिसॲपेअर वन डे. आणि कशावरून तुम्ही शुअर आहे की बाबा एक दिवशी जर आपण प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी जर झाड तोडत असेल तर एक दिवशी आपल्याला झाड दिसेल का? ते डिसॲपेअर होईल की नाही? तर आन्सर आहे विश. तर काय करायला पाहिजे? तर वी शुड प्लांट मोर ट्रीज दॅन वी कट डाऊन. ज्यावेळेस आपण एखादं झाड तोडतो त्या ठिकाणी आपण काय झाड लावले पाहिजेत. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा एक्सरसाइज व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.